औषधं वगैरे घेतली, परंतु त्याच्यावर तेवढासा काही परिणाम जाणवला नाही. ते येतात, थोडा वेळ राहतात रॅशेस आणि नंतर जातात. त्याच्याकडून मी हिस्ट्री घेतली तेव्हा मला असं कळलं की हा मुलगा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे आणि नोकरीसाठी बाहेर गावी राहत आहे. जेवण हे मेसचं असतं कुठल्या तरी. खाण्यापिण्याच्या वेळा ह्या अनियमित आहे असं आढळलं. त्याचप्रमाणे सकाळचा नाश्ता हा मुलगा करत नाही. दुपारी फक्त थोडंसं जेवतो आणि रात्री मात्र जेवणावर तुटून पडतो. संध्याकाळच्या वेळी पण एखादी गोष्ट म्हणजे छोटी मोठी गोष्ट काहीतरी असेल बारीक सारीक असं काहीतरी खातो. त्यामुळे खाणं हे कमी प्रमाणात आहे असं मला आढळलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रात्री कधी झोपतो तर रात्री झोपायला तो जातो 10-10:30 वाजता, पण पाऊण तास 1 तास झोप लागत नाही, त्याच्यानंतर झोप लागते. हा एक विषय कळला. पोटाच्या तक्रारीचा विचार जेव्हा आम्ही केला तेव्हा लक्षात आलं की पचन व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे 2 वेळा मलप्रवृत्तीला जावं लागतं आणि ती पण पातळ होते.